भाजपाची लाडकी बहीण आता भाजपावर नाराज झाली आहे। फक्त नाराजच नाही झाली तर अक्षरशः शाप देतीये, शिवीगाळ देतीये आणि याच गोष्टींमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप बॅकफुटवर येताना आपल्याला पाहायला मिळतंय। खर तर काल युती जी होणार होती ती युती झालेली नाहीये। भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवत आहेत आणि खर तर हा महायुतीसाठी मोठा तोटा आहे। मात्र हे सगळं घडत असताना दुसरीकडे ज्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये ते इच्छुक उमेदवार आता भाजपावर नाराज झालेले आहेत। एवढंच नाही तर अक्षरशः ते भाजपाच्या नेत्यांना शिवीगाळ करतायत, शाप देतायत। आज सकाळीच एक मोठा ड्रामा भाजपाच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर झालेला आहे। अतुल सावे यांची एंट्री झाली आणि जे इच्छुक उमेदवार होते, जे नाराज उमेदवार होते किंवा ज्यांना उमेदवारी त्या ठिकाणी कापलेली आहेत तेच उमेदवार आक्रमक झाले आणि अतुल सावेंच्या गाडीवर जाऊन धावले आणि त्याच ठिकाणी त्यांच्या गाडीवर शाईफेक केली। त्यांचाच फोटो फाडून त्यांच्याच गाडीवर त्या ठिकाणी टाकण्यात आला। कसेबसे पोलिसांच्या फौजफाट्यामध्ये अतुल सावे मागे फिरले। त्यानंतर एंट्री झाली भागवत कराड यांची। भागवत कराड यांची एंट्री होताच ज्यांना उमेदवारीची अपेक्षा होती, ज्यांची उमेदवारी या ठिकाणी कापण्यात आली होती, त्या महिला इच्छुक उमेदवार देखील आक्रमक झाल्या आणि त्यांनी अक्षरशः भागवत कराड यांना शिवीगाळ सुरू केली, शाप दिला, तुझं वाटोळं होईल अशा शब्दामध्ये थेट महिलेनी भागवत कराड यांना शाप दिलेला आहे। याच लाडक्या बहिणींच्या जीवावर भाजप विधानसभेच्या वेळेस सत्तेत आलं, त्यांचा मुख्यमंत्री झाला, तीच लाडकी बहीण आता भाजपावर नाराज झालेली आहे आणि याच गोष्टींमुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप बॅकफुटवर आलेली आहे। आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगला स्कोप आलेला आहे आणि हो, MIM ला देखील आता आपल्याला कमी समजता येणार नाहीये। MIM देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये ताकद या ठिकाणी दाखवतोय आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सर्वच काही व्यवस्थित चाललंय हा गैरसमज दूर करा, कारण शिंदे गटामध्ये देखील मोठी नाराजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळं आता लाडकी बहीण नाराज झालीये आणि संभाजीनगरमध्ये भाजप बॅकफुटवर आलाय।